भाडे न वाढवता सर्व लोकल एसी करण्याचा सरकारचा मेगा प्लॅन आता रेडी आहे। हो, 9 जून म्हणजे अगदी कालच झालेल्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील भयंकर अपघाताने संपूर्ण मुंबई शहर हादरलं। या अपघातात लोकल ट्रेन मधून पडून 5 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक जण यात जखमी झालेत। झालेल्या या अपघाताने सरकार आणि रेल्वे प्रशासन आता खडबडून जाग झालंय। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुंबई लोकलसाठी मास्टर प्लॅन सांगितलाय। मात्र अजूनही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर नेटकरी भरभरून टीका करतायत। त्यामुळे त्यांच्यावर टीका का होते याबद्दल तर आपण जाणून घेणारच आहोत। मात्र तत्पूर्वी जाणून घेऊयात मुख्यमंत्र्यांनी मुंबई लोकलसाठी कोणता मास्टर प्लॅन तयार केलाय आणि हा मास्टर प्लॅन खरंच मुंबईकरांचं आयुष्य बदलेल का? काल झालेल्या अपघातानंतर मुंबईच्या लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय काल घेण्यात आलाय। त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी भाडे न वाढवता सर्व ट्रेनमध्ये एसी बसवण्याचा सरकारचा मास्टर प्लॅन असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी शासकीय कार्यालयांना फ्लेक्सी डायल्यूट दिला असून फक्त खासगी कार्यालयासंदर्भात अडचण येत असल्याचं सांगितलंय। एवढंच नाही तर पब्लिक ट्रान्सपोर्टची कॅपॅसिटी वाढवण्याचा प्रयत्न करू असं देखील आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। तसंच देवेंद्र फडणवीस यांनी लोकल मधील वाढलेली गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतलाय। आगामी काळात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे असं ते म्हणाले। असं बघायला गेलं तर खासगी कार्यालयांमध्ये बदल करणं थोडं कठीण आहे। यामुळे कंपन्यांच्या नफा तोटा यावर परिणाम होतो। मात्र येत्या काळात यावरही निर्णय घेण्यात येऊ शकतो असं फडणवीस यांनी म्हटलंय। दरम्यान मुंबईत झालेल्या लोकल अपघातात 5 प्रवाशांचा जीव गमवावा लागलाय। अनेक जण गंभीर जखमी झालेत। पण रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना त्यांचं काही सोयरसुतक आहे की नाही असा प्रश्न आता साऱ्यांनाच पडतोय। कारण काल सकाळी अपघात होऊन देखील अजूनपर्यंत रेल्वे मंत्र्यांकडून मृत प्रवाशांसाठी साधी श्रद्धांजली देखील त्यांनी वाहिलेली नाहीये। अपघाताची माहिती, त्यावर केलेल्या उपाययोजना, रेल्वेकडून करण्यात आलेले प्रयत्न याबद्दल तर माहिती दिलीच नाही। सोबतच मृतांना, जखमींना काही मदत देखील रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेली नाहीये। त्यामुळे ही मदत तरी मिळणार का याची देखील माहिती नाहीये। अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव अजूनही भावना शून्य कसे आहेत असेही प्रश्न आता उपस्थित होत आहेत आणि नेटकरी बोलतात। शेवटी काय, काल झालेल्या अपघाताने मुंबईच्या लोकल ट्रेनच्या समस्यांना पुन्हा एकदा अधोरेखित केलं गेलंय। पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मास्टर प्लॅनमुळे मुंबईकरांना आशेचा किरण दिसतोय। सर्व लोकल एसी करणं आणि स्वयंचलित दरवाजा बसवणं हे निर्णय जर प्रत्यक्षात उतरले तर मुंबईच्या लाईफलाईनला खऱ्या अर्थानं नवं रूप मिळेल। पण आता प्रश्न असा आहे की हा प्लॅन कधी यशस्वी होईल आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भूमिका कशी असेल हे बघणं आता महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।